Press the bell icon on the YouTube app and never miss another update. राजकीय पटलावर कितीही अमर्याद सत्ता हाती आली म्हणून कुणाचंही समाधान होत नाही आणि असंच चित्र आता वसईकर अनुभवतोय। वसई गाव, नवगर माणिकपूर, नालासोपारा आणि विरार या 4 नगर परिषदांमध्ये बहुजन विकास आघाडीने 14 ते 15 वर्ष अमर्याद सत्ता उपभोगली। 4ही नगर परिषदांमध्ये बहुजन विकास आघाडी याच पक्षाचं बहुमत राहील। आता बिल्डरांचा पक्ष म्हणून ज्या बहुजन विकास आघाडीकडे पाहिलं जातं त्या बहुजन विकास आघाडीच्या मनात अशी ईर्ष्या निर्माण झाली की संपूर्ण वसई तालुका आपल्या हातात असायला पाहिजे, बिल्डरांचं अधिक चांग भलं व्हायला पाहिजे आणि अधिकात अधिक जमिनी विकसित करण्याबाबतचं सूत्रसंचालन आपल्याच हातात असायला पाहिजे। या एका ईर्ष्येसाठी बहुजन विकास आघाडीने राज्य सरकारला वेठीस धरून वसई विरार महापालिकेमध्ये 53 गावांचा समावेश करून घेतला। या सर्व गोष्टीला आज 9 वर्षाचा कार्यकाल उलटलाय आणि पुन्हा 9 वर्षानंतर वसई विरार महापालिकेत समाविष्ट झालेली ती 29 गावं वगळली जातील अशी परिस्थिती निर्माण झाली। सत्तेला पुन्हा राजकीय शह मिळतो अशीच परिस्थिती बहुजन विकास आघाडीला आता अनुभवावी लागते। बहुजन विकास आघाडीने त्यावेळी जी काय इथे समाजवादी चळवळ होती ती राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त केली। बहुजन विकास आघाडीने इथे जे काँग्रेसचे राजकीय साम्राज्य होतं ते उद्ध्वस्त केलं आणि आता बहुजन विकास आघाडीचा थेट संघर्ष शिवसेनेशी सुरू आहे। काही काळ बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप या सर्व पक्षात सुप्त समझोता राहिला। अपवाद शिवसेना ठरले। शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वसईकरांना पावलोपावली एक समाधानकारक दिलासा देण्याची भूमिका घेत आहेत। उद्धव ठाकरे यांनी आता वसईकरांना गावं वगळून देण्याची निर्णायक भूमिका घेतलेली आहे। आता उद्धव ठाकरेंनी जर गावं वगळली तर सर्वात मोठा फटका बहुजन विकास आघाडीला बसणार आहे, कारण आता जी काय राजकीय स्पर्धा सुरू आहे प्रत्येक पक्षाला आपला कार्यकर्ता मोठा करायचा आहे। जर महापालिकेतून 29 गावं वगळली गेली तर प्रत्येक गावात काँग्रेसचा कार्यकर्ता उभा राहील, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उभा राहील आणि त्या ठिकाणी शिवसेनेचा सुद्धा कार्यकर्ता उभा राहील। निर्णय प्रक्रिया मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची जरी असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपला सुद्धा गावं वगळण्याच्या निर्णयाचा फायदा होणार आहे। गावं महापालिकेत ठेवण्यामागचा बहुजन विकास आघाडीचा नेमका राजकीय स्वार्थ काय? एक तर महापालिका क्षेत्रामध्ये गावांचा समावेश झाला तर तिथल्या जमिनी ज्या विकसित होणार आहेत त्या जमिनी विकसित होण्यामागचं संपूर्ण सूत्रसंचालन राजकीय दृष्ट्या बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांकडे राहतं। दुसऱ्या बाजूला जी काय 29, 35 आणि 53 गावं आहेत त्या गावांमध्ये दुसऱ्या पक्षामध्ये राजकीय कार्यकर्ता सक्षमपणे उभा राहणार नाही। याचा नेमका फायदा बहुजन विकास आघाडीला होईल। म्हणजे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी 4-5 संस्थानिकांना जर सांभाळलं तर त्यांना संपूर्ण वसई विरारवर आपलं राजकीय साम्राज्य अबाधित ठेवता येईल। परंतु या 29, 35 आणि जे काही 53 गावं आहेत, गावं वगळण्याच्या आकडेवारीत खूप मतभेद आहेत। आता न्यायालयात 29 गावांचा प्रश्न आहे, काही लोक 35 गावांचा आग्रह धरून आहेत, परंतु महापालिकेत 53 गावं समाविष्ट झालेली आहेत। परंतु या 53 गावांमध्ये जो काही 9 वर्षात जो काही राजकीय फेरबदल झाला आहे तो फेरबदल असा आहे, गावं महापालिकेत समाविष्ट झाली परंतु 4 ते 5 गावातून एक नगरसेवक निवडून येणार आणि त्या एका नगरसेवकाच्या नावाखाली 2 ते 3 लोक राजकारण करणार। उर्वरित 25 तरुण कार्यकर्त्यांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होत होतं। काँग्रेसमधून पुढे येत होता, कोण राष्ट्रवादीतून पुढे येत होता, कोण भाजपमधून पुढे येत होता, कोण जनता दलमधून पुढे येत होता, तर कोण शिवसेनेतून पुढे येत होता। म्हणजे ही विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची जी राजकीय वाढ होणार होती ती राजकीय वाढ महापालिकेत गावांचा समावेश झाल्यामुळे पूर्णपणे खुंटली गेली। कुणाला ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून संधी मिळणार होती, कुणाला ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून संधी मिळणार होती, कुणाला सरपंच होण्याची संधी मिळणार होती, तर कुणाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर जाण्याची संधी मिळणार होती। पक्षातील कार्यकर्त्यांची राजकीय वाढ रोखण्यासाठी आणि इथल्या विकासाच्या प्रतीक्षित असलेल्या जमिनींचा ताबा घेण्यासाठी जी उतावीळ असलेली बिल्डर लॉबी होती
त्या बिल्डर लॉबीला खुश करण्यासाठी वसई विरार महापालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्याचा जो 9 वर्षापूर्वी निर्णय झाला, त्या निर्णयाचे फार विदारक परिणाम वसईतील त्या 53 गावांनी आज भोगलेले आहेत. दुर्दैवाने त्या 53 गावांचा महापालिकेत समाविष्ट होण्याचा पहिला परिणाम असा आहे की या वसई विरार महापालिका क्षेत्रासह वसई तालुक्यातील जो काही विरोधी पक्ष होता, जो विरोधी पक्षाचा कार्यकर्ता होता, तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. जी काय वाढ झाली तर सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या राजकीय पटलावर असलेल्या कार्यकर्त्याची राजकीय वाढ झाली. कारण ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या माध्यमातून जो विरोधी पक्षातील कार्यकर्ता राजकारणात सक्रिय राहत होता, तो कार्यकर्ता पूर्णपणे निष्क्रिय झाला. याचाच नेमका फायदा सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला होत राहिला. ज्यांनी गावं वगळण्यासाठी आंदोलन केली त्यांच्यापैकी काही लोकांना संधी मिळाली. कोण विधानसभेत गेलं, कोण महापालिकेत गेलं. पण विधानसभेत गेल्यानंतर त्यांनी गावं वगळण्याच्या विषयाकडे पाठ फिरवली. जे महापालिकेत गेले त्यांनीही गावं वगळण्याच्या विषयावर पाठ फिरवली. परंतु लोकांनी गावं वगळण्याच्या विषयावर आपला लढा कायम ठेवला आणि त्या लढ्याला आता उद्धव ठाकरे यांच्यामुळे यश येणार आहे. नेमका गावं वगळण्याचा विषय काय? आता वसई विरार महापालिकेची निवडणूक कोणत्या क्षणी घोषित होईल अशी परिस्थिती समोर असताना वसई विरार महापालिकेतून गावं वगळण्याचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या संपूर्ण प्रक्रियेत गावं वगळण्याच्या निर्णय प्रक्रियेबद्दल नेमकी काय परिस्थिती आहे याचा तपशील आपण जाणून घेणार आहोत. मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. गावं वगळण्याच्या संदर्भात न्यायालयीन स्तरावर, राज्य सरकारच्या स्तरावर नेमकी काय प्रक्रिया झालेली आहे, महापालिका प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे, या सर्व प्रक्रियेत नेमका गोंधळ काय आहे, या संदर्भात आपण जिमी गोन्साल्विस यांच्याशी चर्चा करणार आहोत. जिमी गोन्साल्विस या संदर्भात नेमकं काय भाष्य करतात, आपण त्याची थेट मुलाखत पाहू. वसई विरार महापालिकेची निवडणूक कोणत्या क्षणी घोषित होईल अशी परिस्थिती असताना या वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये जी गावं समाविष्ट आहेत ती गावं वगळण्याची प्रक्रिया ऐरणीवर आलेली आहे. आणि गावं वगळण्याच्या संदर्भात जे काय सुनावणी, हरकती, सूचना मागवण्याची प्रक्रिया आता शासनाने नव्याने सुरू केली आहे. या प्रक्रियेमुळे पुढच्या ज्या निर्णय प्रक्रिया आहेत, म्हणजे वसई विरार महापालिकेची होणारी निवडणूक आणि गावं वगळण्याची होणारी प्रक्रिया, या संदर्भात नेमक्या काय घटना घडतील? विषय असा आहे ना की वसई विरार महापालिकेतून 29 गावं ही 31 मे 2011 रोजी महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नगरमंत्री यांनी तेव्हाच ती काढलेली होती अधिसूचना. त्या अधिसूचनेला चुकीच्या पद्धतीने आयुक्त वसई विरार महापालिकाच्या नावाने आयुक्ताचा अधिकार वापरून राजू पाटील तेव्हाचे मेयर यांनी सही करून, आयुक्ताच्या नावे सही करून ती पेटिशन, ती याचिका हायकोर्टात दाखल केली, 4420/2011. आणि त्यानुसार त्याच्यावर तेव्हा स्टे घेतलेला आहे, तेव्हा स्थगिती घेतलेली आहे. का घेतलेली होती स्थगिती? की आता जर हा GR लागू झाला तर तेव्हा जी गठीत झालेली महापालिका आहे, जे नगरसेवक तेव्हा निवडून आलेले होते, ते संपूर्ण महापालिका गठीत झालेली आहे, ती विखंडन होईल. म्हणून हायकोर्टाने एक टेम्पररी स्टे तेव्हा दिलेला होता. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आम्ही पर्सनली मी मागच्या 2014 पासून आम्ही कंटिन्यू या प्रक्रियेमध्ये सामील आहोत. मागच्या निवडणुकीत, तुम्ही आताच्या निवडणुकीबद्दल बोलताय, मागच्या निवडणुकीला सुद्धा मी आणि श्याम पाटकर, BJPचे श्याम पाटकर, आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या. मागच्या आरक्षणालाही आम्ही हे हरकती घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जस्टिस ओक होते, ज्यांनी 8 दिवसाचा स्थगिती पण दिलेली होती निवडणूक. आणि पण ते वेकेशन बोर्डाच्या पुढे निवडणूक आयोग जाऊन त्यांनी तो स्टे वेकेट केलेला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता ही सेकंड जेव्हा निवडणूक आली, म्हणजे गावं वगळल्यानंतर 2015ची पहिली निवडणूक आणि 2019ची दुसरी निवडणूक, पण आता याच्यामध्ये कोरोना आल्यामुळे ते अजून महापालिकेची निवडणूक झालेली नाही. ही प्रोसेस जनरली मार्चमध्ये चालू झालेली होती. निवडणूक महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगातर्फे आयुक्त वसई विरार यांनी मला वाटतं 1 मार्चला नोटिफिकेशन जाहीर केलेलं आरक्षणाचं आणि 2 पासून 9 तारखेपर्यंत हरकती घ्यायच्या होत्या. तर त्यावेळी मी आणि शिवसेनेचे उमेदवार वसई विधानसभेचे विजय पाटील आमच्या संयुक्त नावाने आम्ही अर्ज टाकून महापालिकेला हरकत घेतलेली होती. मीनवाईल ही पिटिशन जी होती ही स्थगिती, म्हणजे याच्यातली जी स्थगिती आहे ती सुप्रीम कोर्टाच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विड्रॉ करून मेंटेनेबिलिटीवर पिटिशन उडवण्यासाठी
आम्ही जस्टिस काठावालांच्या पुढे साधारणतः फेब्रुवारीच्या 27 तारखेला पिटिशन मेन्शन केलेली होती. तर त्यांचं असं म्हणणं होतं आर्ग्युमेंटच्या टायमाला वेळेला की आता जे आपण हे केलेलं आहे काय आता 9 वर्षापासूनचा स्थगिती आहे याच्यामध्ये, तर स्थगितीपेक्षा मी फायनलच हिअरिंग घेतो आणि पिटिशन डिस्पोज करतो. म्हणून त्यांनी 18 मार्चला 3 वाजताचं टाइम फिक्स केलेलं. पण मीनवाईल या कोरोनाच्या महामारीमुळे सगळं लॉकडाऊन झालं आणि ते सगळं पेंडिंग राहील. हे सगळं पेंडिंग राहिल्यानंतर जे मी पृथ्वीराज चव्हाणला पत्र दिलेलं होतं त्या पत्रावर मागच्या फडणवीस सरकारांनी 5 वर्षात कोणतंही काम केलेलं नव्हतं. आणि तेव्हाचे तत्कालीन आयुक्त होते राठोड यांनी काय सांगितलेलं की याचिका आम्ही दाखल केलेली नाही. आणि त्यांनी एक जनरल बॉडीचा ठराव जो राजू पाटलाच्या नावाने होता तो त्यांनी मेन्शन केलेला होता. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तो ठराव ही याचिका जेव्हा दाखल झाली कोर्टामध्ये या ठरावाचा कुठेही उल्लेख याचिकेमध्ये लिहिलेला नाही. ना याचिकेमध्ये कुठे रिफ्लेक्ट होत की राजू पाटील याचिका दाखल कर. म्हणजे ही याचिका जी दाखल झालेली आहे ती महापालिका दाखल केलेली आहे महापालिकेने आणि ती आयुक्त सही करतात असंच हायकोर्टाला दाखवलेलं आहे. तर ही जी सेकंड निवडणूक आली तेव्हा हे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर मग आम्ही काय केलं की कोरोना जसं जसा हे होऊ लागला कमी होऊ लागला किंवा लॉकडाऊन उठू लागलं तसं आम्ही आयुक्त गंगाधरन हे IAS आहेत यांनी चांगलं काम केलेलं आहे. आल्यानंतर ते चांगल्या धडाडीने काम करत आहेत. मीनवाईल नगरपालिका पण मुदत संपल्यामुळे यांची नगरसेवकांची मुदत संपली होती. त्यांना प्रशासक म्हणून राज्य सरकारने बसवलं. म्हणून मी आणि विजय पाटील एकदा त्यांना जाऊन भेटलो आणि आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला या गावांच्या स्थिती आता निवडणूक आहे कधी लागणारी आहे तर तुम्हाला काय वस्तुस्थिती माहीत आहे का. तर त्यांनी सांगितलं आम्हाला काय वस्तुस्थिती अजून माहीत नाही, मी आल्यापासून मी कोरोनाच्या मागेच आहे. तर मी म्हटलं हे असं असं आहे आणि या गावाला काढूनच आता आम्हाला निवडणूक करायची आहे. तर ते काय बोलले तेव्हा आम्हाला की तुम्ही राज्य सरकारकडून मला इन्स्ट्रक्शन द्या किंवा तुम्ही ही पिटिशन हायकोर्टामध्ये मेन्शन करा सुनावणीसाठी आणा. मी स्वतः येऊन सांगेल की ही याचिका मी दाखल केलेली नाही, महापालिकेने दाखल केलेली नाही. तर त्या अन्वये आम्ही काय केलं त्यांना एक पत्र पण दिलं की महिनाभर आम्ही वाट पाहिली. साधारणतः ऑगस्ट महिन्यात आम्ही त्यांना भेटलो. सप्टेंबरमध्ये आम्ही त्यांना पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर निवडणूक आयोगाने हिअरिंग लावली कारण आमचं ऑब्जेक्शन ऑलरेडी हरकतीवर होतं. 29 गावं वगळून तुम्ही काम करा. तर मीना म्हणून होते राज्याचे सचिव होते आपल्या आदिवासी विभागाचे ते अध्यक्ष होते आणि बाकीची त्यांची कमिटी होती. त्या कमिटीच्या पुढे मी आणि विजय पाटील जाऊन रितसर आम्ही सुनावणी झाली. आम्ही हरकती घेतल्या. आम्ही सांगितलं पण मीना साहेब असे बोलले की याच्यात हायकोर्टाचा आजच्या दिवसाला स्थगिती असल्यामुळे आणि मी प्रशासनाचा अधिकारी असल्यामुळे माझ्या ज्युरिडिक्शनच्या बाहेरचा विषय आहे. तुम्ही हायकोर्टामध्ये स्टे विकट करा आमचं काही म्हणणं नाही. तर मी हे तुमची हरकत जी आहे ती तुमची हरकत आम्ही काय करणार अमान्य करणार. तसं 22 सप्टेंबर रोजी त्यांनी आमची हरकत अमान्य केली आणि 23 सप्टेंबरला त्यांनी वॉर्ड फायनल. मग आम्ही त्यांनी हरकत अमान्य केल्यानंतर आणि त्यांनी हरकत अमान्य करताना फक्त हा 29 गावच्या 4420/2011 मध्ये ही स्थगिती याच्यात उल्लेख केलेला होता. मीनवाईल आमच्याकडे आयुक्तांचं पत्र होतं शासनाला की ही याचिका मी दाखलच केलेली नाही. त्या अन्वये आम्ही काय केलं हायकोर्टात 30 सप्टेंबर रोजी आम्ही प्रिसिपी फाईल केली सुनावणीसाठी हे प्रकरण. आता आपल्याला पण माहित आहे लॉकडाऊन आहे, हायकोर्ट आता सगळे कोर्ट बंद आहेत, ऑनलाईन सुनावण्या चालू आहेत आणि त्याच्यामध्ये या पिटिशन 5-6 पिटिशन आहेत. याच्यात 8-10 CAW फाईल झालेले आहेत. वेगवेगळ्या लोकांनी याच्यात पक्षकार होण्यासाठी अर्ज दाखल केलेले आहेत आणि ही मोठा बंच आहे. त्यामुळे जनरली कसं असतं हायकोर्ट सुनावणी घेत होते ती फक्त अर्जंट मॅटर जे होते त्याच्यामध्ये सुनावणी घेत होते. तर आम्ही प्रिसिपी दाखल केली. प्रिसिपीमध्ये हायकोर्टाला आम्ही सगळं समजावून सांगितलं की का आमची मॅटर अर्जंट आहे कारण आता निवडणूक लागते आहे. निवडणूक आयोगाने वार्ड रचना फायनल केली कधीही ते डिक्लेअर करू शकतात निवडणूक. कारण मला वाटतं वसई विधानसभा कल्याणचं पण निवडणुकीचं तसं त्यांनी फायनल केलेलं होतं वसल्या. तर आम्ही हायकोर्टाला सांगितलं आणि 1 ऑक्टोबरला आमची सुनावणीसाठी बोर्डावर आली. 4420 मध्ये अँथोनी कोचच्या नावाने आमचे 2 अर्ज होते. एक ऑगस्ट 2019ला टाकलेला आणि 1 जानेवारी 2001 मध्ये आम्ही IA फाईल केलेला होता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर देऊन. तर त्यानुसार आम्ही सांगितलं की तुम्ही सुनावणी घ्या आणि याच्यातला स्थगिती तुम्ही उठवून टाका. स्थगिती उठवून टाका. फायनल हिअरिंग जेव्हा होईल तेव्हा होईल. पण फायनल हिअरिंग व्हायच्या अगोदर आमची मेंटेनेबिलिटी डिसाईड करा की ही याचिका राजीव पाटलाला फाईल करायचा अधिकार होता की नाही. तर त्याच्यामध्ये आम्ही 1 तारखेला सुनावणीला लावली. ती ऑनलाईन लिंक वगैरे आली आणि आमच्या वतीने नीता कर्णिक होत्या, मी स्वतः होतो, ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर होते आणि ॲडव्होकेट नलावडे होते. शासनाच्या वतीने
आपले आसिफ पटेल होते आणि महानगरपालिकेच्या वतीने ते स्वाती सागवेकर म्हणून वकील होते. तर आम्ही हे सगळं सांगितल्यानंतर जस्टिस आपले सय्यद साहेब आणि जस्टिस टावरे होते. तर त्यांनी आपल्या शासनाच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला शासनाकडून असं काही लेखी इन्स्ट्रक्शन मिळालेलं नाही, त्यामुळे मी कोणतेही आज बाजू मांडू शकत नाही. तर तुम्ही मला पुढची सुनावणीची तारीख द्या, मी शासनाकडून क्लिअर इन्स्ट्रक्शन घेऊन तसं तुम्हाला मांडेल. तर त्यानुसार ती पुढची तारीख त्यांनी माननीय न्यायालयाने 8 ऑक्टोबर दिली. 8 ऑक्टोबरला दिल्यानंतर मीनवाईल आमचं जे पत्र होतं तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी नोटिंग पास केली आणि आयुक्ताच्या पत्रावर जे मी पत्र शासनाला दिलेलं होतं की याचिका विड्रॉ करण्यासाठी, कारण ती चुकीने फाईल झालेली होती. माननीय एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री यांनी नोटिंग पास केली आणि 5 तारखेला 5 ऑक्टोबरला निकिता पांडे अव्वल सचिव नगरविकास विभाग यांनी माननीय आयुक्तांना पत्र काढलं वसई विरार महापालिकेच्या की या याचिकेची तुम्ही फाईल केलेली नाही, तुम्ही शासनाच्या जोडीला जसं लिहून दिलेलं आहे, तर तुम्ही जी वस्तुस्थिती आहे ती जाऊन तुम्ही कोर्टात मांडा, असं माननीय मंत्री महोदयाचे आदेश आहेत. त्याद्वारे काय झालं की 8 तारखेच्या सुनावणीमध्ये मीनवाईल त्यांनी नगरविकास खात्याला पण इन्स्ट्रक्शन दिली की 2011ची आपली जी स्थिती आहे, शासनाने निर्णय घेतलेला आहे, 2011ची स्थिती तुम्ही या याचिकेमध्ये आहे असं दाखवा आणि तुम्ही गाववाल्यांना मदत करा. तर शासनाच्या वतीने शंकर जाधव जे उपसचिव आहेत नगरविकासचे त्यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं 8 तारखेच्या सुनावणीमध्ये. त्यांनी असं ॲफिडेव्हिट दाखल केलं की शासन जे आहे ते या 29 गावामध्ये युनिट ऑफ कन्सल्टेशन लोकल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे आता शासन गावं वगळणार आहे, पण तिथे ग्रामपंचायत ठेवायच्या की तिथे नगर परिषद ठेवायच्या याबाबत शासन लोकांची विचार विनिमय करून त्याच्यावर डिसिजन घेतलं आणि त्याच्यासाठी आम्हाला 3 महिन्याची आवश्यकता. मुळात त्यांनी ते ॲफिडेव्हिट चुकीचं फाईल केलं, कारण विषय मेंटेनेबिलिटीचा होता. पेटिशन कसं असतं की जेव्हा पेटिशन मेंटेन असेल तरच मेरिटवर जाता येईल, पण आणि माननीय मंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिलेले होते, पण मागच्या सरकारने तसे ॲफिडेव्हिट फाईल केल्यामुळे 3 ॲफिडेव्हिट फडणवीस सरकारने फाईल केल्यामुळे या ऑफिसर लोकांची अडचण होती की आम्ही डायरेक्ट यू टर्न मारू शकत नाही, म्हणून त्यांनी ते प्रतिज्ञापत्र तिथे दाखल केलं. दाखल केल्यानंतर सेम डेला म्युन्सिपालिटी आयुक्तांनी गंगाधरांनी सुद्धा तिथे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यांनी सांगितलं ही याचिका मी दाखल केलेली नाही, पण त्यांनी त्या जनरल बॉडी ठराव जो राजीव पाटलाला लिहिला होता त्याचा पण उल्लेख केला आणि त्यांनी असं कुठेच सांगितलं, एक ओळीचं त्यांनी लिहिलं असतं की याचिका चुकीने फाईल झालेली आहे, मी विड्रॉ करतो म्युन्सिपालिटी आयुक्त, तर तिथेच विषय संपला असता. आता आम्ही याच्यात आम्ही बाहेरून हस्तक्षेप अर्जदार आहोत. हायकोर्ट काय सांगते, मेन पार्टी कोण आहे, म्युन्सिपालिटी विरुद्ध महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र शासन 3 महिन्याचा वेळ मागते. म्युन्सिपालिटीच्या आयुक्तांनी ॲफिडेव्हिट जे फाईल केलं त्याच्यात विड्रॉवलचा उल्लेख नव्हता, माननीय मंत्री महोदयांचे त्यांना उल्लेख होते, म्हणून त्यांनी काय केलं 3 महिन्याची पुढची तारीख दिली आणि त्याच्यात मेनवाईल शासनाने काय करावं डिसिजन घ्यावं. त्या आधारे आम्ही पुढची पण थोडीशी लिगल प्रोसेस त्याच्यामध्ये केल्यानंतर माननीय न्यायमूर्तींचं असं म्हणणं होतं की आता शासन याच्यात डिसिजन घेत आहे तर आपण 7 जानेवारीलाच ही हिअरिंग करू. त्या 8 ऑक्टोबरच्या ऑर्डरच्या आधारे निकिता पांडे मॅडम अव्वल सचिव आहेत महानगर विकास मंडळाच्या, त्यांनी 26 ऑक्टोबरला विभागीय आयुक्त कोकण विभाग यांना एक पत्र काढलं, कारण जनरली ही सुनावणी जी होते ती विभागीय आयुक्तामार्फत होते आणि त्यांनी पत्र काढलं आणि त्यांनी जनसुनावणीसाठी पत्र काढलं. त्या पत्राला संलग्न 12 तारखेला 12 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्तांनी आजपासून 24 पर्यंत जनसुनावणी चालू केलेली आहे. त्या विषयावर मी येतो. त्याच्या अगोदर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो. मी विजय पाटील, डॉमिनिका, त्यामध्ये मनवेल तुस्कानोचे पायस मचारो, आम्ही भेटलो असे 5-6 लोक. सह्याद्री अतिथीगृहावर आमची चर्चा झाली. त्याच्यात माननीय मुख्यमंत्री आणि माननीय विकास मंत्री यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी पाठक आणि वसई विरारचे आयुक्त गंगाधर यांना स्पष्ट आदेश दिले की तुम्ही उद्या 3 तारखेला सुनावणी होती नोव्हेंबर, त्याच्यात जाऊन तुम्ही याच्यामध्ये तुम्ही ॲफिडेव्हिट फाईल करा आणि विषय ही याचिका जी आहे ही मेंटेनेबल नाही म्हणून तुम्ही तसं डिस्पोज करा. जसं विजय पाटील आणि जिमी गोंसाल्विस सांगतं त्या पद्धतीने तुम्ही तिथे फाईल करा, पण तसं झालेलं नाही म्हणून तो विषय पेंडिंग आहे. नाही तर 3 नोव्हेंबरलाच माननीय हायकोर्टाकडून तो विषय क्लिअर झालेला असतात. ती पुढची प्रोसिजर आता दिवाळीची सुट्टी आहे, त्याच्यानंतर 24 तारखेनंतर आम्ही कोर्टामध्ये करतोय.
पण जे निकिता पांडे मॅडमने 26 तारखेला पत्र काढलेलं 8 ऑक्टोबरच्या याच्यानुसार, ते आयुक्तांनी जी हे चालू केलेली आहे प्रोसिजर, तोच मुळात वादाचा मुद्दा आहे. कारण शंकर जाधव यांनी काय ॲफिडेव्हिट फाईल केलेलं आहे की आम्हाला 29 गावामध्ये नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत ठेवायच्या, याच्यासाठी लोकांची सल्लामसलत. माननीय हायकोर्टाने त्याला संलग्नच ऑर्डर दिलेली आहे की आता महाराष्ट्र शासन 3 महिन्यामध्ये प्रोसिजर करतो आहे, तर त्या 3 महिन्याच्या प्रोसिजरमध्ये महाराष्ट्र शासनाने करावी आणि 7 जानेवारीला आमच्याकडे यावं. त्या पत्राच्या आधारे माननीय आयुक्तांनी जे 12 तारखेला पत्र काढलेलं आहे ते 29 गावं वगळण्याबाबत जनसुनावणी असं जे पत्र काढलेलं आहे ते मुळात चुकीचं आहे, कायदेशीर नाहीये. ते हायकोर्टाच्या ऑर्डरच्या विसंगत पत्र आहे. मुळात हायकोर्टाने याच्यामध्ये कोणतीही स्वतःहून ऑर्डर दिलेली नाहीये. जी शासनाच्या शंकर जाधवांनी जी प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रावर हायकोर्टाने इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रात काय सांगितलेलं आहे, फक्त तिथे नगर परिषद करायची किंवा गावं ठेवायची, याच्यावर आम्हाला लोकांची सल्लामसलत करायची आहे. तर माननीय आयुक्तांनी तशा प्रकारची नोटीस काढणं अपेक्षित होतं की 29 गावं वगळलेली आहेत, फक्त इथे नगरपालिका ठेवायची आहे का ग्रामपंचायत ठेवायची आहे, म्हणून गावातल्या लोकांची आम्हाला सल्लामसलत करायची आहे. आता याच्याबाबत आम्ही आता पुढे पण लिगली टेक्निकली गोष्टी करतोय आणि याच्यामध्ये ऑलरेडी गावं वगळलेली आहे. महाआघाड विकास आघाडीचे सरकार आहे, हे पॉझिटिव्ह आहे. माननीय मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. फक्त टेक्निकल मुद्द्यामध्ये हा विषय हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे, तो दिवाळीच्या सुट्टीनंतर आम्ही सोडवू. आणि येणारी जी निवडणूक आहे महापालिकेची, तुम्ही आता जो पहिला सुरुवात केला की महापालिकेची निवडणूक गावं घेऊन होईल की गावं सोडून होईल, तर ऑलरेडी 29 गावं आता महापालिकेतून वगळले जातील, कारण हायकोर्टामधून स्थगिती वेगट होईल आणि ही पिटिशन मेंटेनेबिलिटीवर उडून जाईल आणि तशा प्रकारचं महाराष्ट्र शासन ॲफिडेव्हिट दाखल करेल. त्यामुळे ही जी आरक्षण जे केलेलं होतं ते सगळं रद्द होईल आणि पुढच्या वेळेला ही गावं आहेत की जिल्हा परिषदेमध्ये जातील आणि 29 गावं सोडून वसई विरार महापालिका म्हणजे 4 नगर परिषद आणि बाकीचे राहिलेले गावं मिळून इथे महानगरपालिकेची निवडणूक होईल. आता एक गोष्ट अशी आहे की गावं वगळण्यासाठी जे काय जन आंदोलन वगैरे वेगवेगळ्या समितींच्या माध्यमातून जे काल परवापर्यंत जे काय मुवमेंट चालू, आता ही सगळी मुवमेंट त्याच्यात आपलाही सहभाग आहे. उद्या जी काय सूचना आणि हरकतींची प्रक्रिया आहे त्या संदर्भात काय भूमिका आहे? ऑलरेडी असं आहे ना, बघा मी विजय पाटलांशी बोललो, मनवेल तुस्कानोशी बोललो. विषय असा आहे की या जनसुनावणीला फक्त आम्ही असं हे देणार आहोत की 2011 रोजी गावं निघालेली आहेत आणि ऑलरेडी शासनाने गावं वगळलेली आहेत. घटनेच्या 243 नुसार 2011ला सगळी प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीच ठेवावा ही आमची तुम्हाला मागणी. अजून एक त्याच्यात वादातीत मुद्दा असा आहे की आपल्या जे का म्हणजे आपण जे आता विश्लेषण केलं त्या विश्लेषणातून एक चित्र स्पष्ट होतं. गेली 5 वर्ष हायकोर्टासमोर ज्या काय बाजू मांडल्या गेल्या त्याच्यातून गावं वगळण्याचा विषय प्रलंबित ठेवण्याचा कार्यक्रम पार पडला. म्हणजे आपल्या जे बोलण्याचा जो विषय समोर येतो बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला आपण आता बोलताना असं म्हणताय की हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, मुख्यमंत्री महोदय असतील, नगर विकास मंत्री असतील, या सर्वांचं आपल्याला या सगळ्या गोष्टी चांगलं सहकार्य मिळतंय आणि गावं वगळण्याच्या विषयावर महाविकास आघाडीचं सरकार सकारात्मक भूमिका घेतं. अशा वेळी हे जे सरकार चालवलं जातं त्या सरकार पक्षाच्या अंतर्गत असलेली शासन व्यवस्था ही चुकीची कायदेशीर सूचना आणि हरकतीची जी प्रक्रिया राबवते याकडे आपण कसं पाहतो? नाही, याच्यावर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणतो विषय आणि मी त्याच्यावर पूर्ण, कारण आता जी मी तुम्हाला हिस्ट्री सांगितली तीच माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही त्या दिवशी सांगितल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्याला समजलं की या विषयामध्ये काय इतका काय मोठा विषय नाहीये. त्यामुळे त्यांनी त्वरितपणे आदेश देऊन टाकला की हे सांगतात तसं करा, विषय मेंटेनेबिलिटीचा आहे. कसं आहे साहेब की याचिकाच जर चुकीची दाखल आहे, म्हणजे जी 2011ला प्रक्रिया पूर्ण घटनेद्वारे प्रक्रिया झालेली आहे, संधू कमिटी आली, संधू कमिटीने रिपोर्ट सबमिट केला, त्याच्यावर शासनाने विधानसभेमध्ये ठराव मांडला, त्या ठरावात 29 गावं काढली, मग त्याच्यानंतर तो GR इम्प्लिमेंट केला. त्यामुळे पूर्ण घटनात्मक प्रक्रिया करून शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याच्यात फक्त सत्ताधारी जे इकडले लोकल बहुजन विकास आघाडी होती त्यांचे वेगवेगळे हितसंबंध गुंतलेले होते. त्यामुळे त्यांनी माननीय उच्च न्यायालय आणि आमचे वकील, मी स्वतः वकील असल्यामुळे मला या टेक्निकल गोष्टी सगळ्या माहीत आहेत,
जनसामान्य आणि सामान्यांना ही गोष्ट समजत नाही. या गोष्टीचा फायदा घेऊन आणि त्यांच्याकडे असलेल्या म्हणजे साधन संपत्तीचा उपयोग करून त्यांनी ही गोष्ट 9 वर्ष हायकोर्टामध्ये प्रलंबित ठेवली मुळात. आणि तिथे आजपर्यंत आता माननीय सुप्रीम कोर्टाने आता मागच्या महिन्यात 16 तारखेला जे जजमेंट दिलेलं आहे त्याच्यात क्लिअर कट सांगितलेलं आहे की देशामध्ये लोअर कोर्टपासून तर हायकोर्टपर्यंत कोणतंही न्यायालय 6 महिन्याच्या वर स्थगिती ठेवू शकत नाही. जर ठेवायची असली तर त्या जजला, त्या पर्टिक्युलर जजला का कंटिन्यू करतोय ते एक्सप्लेनेशन द्यायला लागेल. आणि जर एक्सप्लेनेशन दिलेलं नसेल तर 6 महिन्यानंतर तो स्टे ऑटोमॅटिकली विड्रॉ झाल्याचं आम्ही असं सांगतोय. या प्रकरणात 2011 पासूनचा स्थगिती आहे आणि ती स्थगिती कोणी राजू पाटलांनी आयुक्ताचे अधिकार वापरला आहे. आता माझं तर असं म्हणणं होतं, मी त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढे पण सांगितलं, गंगाधरन होते, आयुक्तांनी करायला पाहिजे ना. आता हे पण जिमी गोन्साल्विस करू शकतो का? तर ज्यांनी ज्याचा अधिकार वापरलेला आहे ना, आम्ही वारंवार दाखवतोय. आणि मंत्रालयातले प्रशासन आणि महापालिकेचं प्रशासन आजपर्यंत याच्यात कागदी घोडे नाचवत आहे. याच्यात मागे त्या अपर आयुक्त होते मनाळे म्हणून, आता मंत्रालयात त्यांची बदली झालेली आहे. त्यांनी 30 तारखेची म्हणजे लोकसभेचे इलेक्शन होतं, गवई साहेब होते. गवई साहेबांनी महापालिकेच्या वकिलांना दामलेंना सांगितलं की मिस्टर दामले, यू आर गोइंग टू विड्रॉ द पिटिशन और आय एम गोइंग टू थ्रो द पिटिशन, असं 5 वेळा ओपन कोर्टात सांगितलं. 5 वेळा ओपन कोर्टात गवई साहेब जे आता सुप्रीम कोर्टात माननीय सुप्रीम कोर्टात जे जज आहेत त्यांनी, तेव्हा मनाळे हे अर्ज घेऊन आले की या पिटिशनचं टायटल आयुक्ताच्या नावाने करा. अरे जी पिटिशनच आयुक्ताच्या नावाने आहे त्याचं आयुक्ताच्या नावाने टायटल काय करणार? आम्ही माहितीचा अधिकार टाकला त्याच्यावर की तुम्हाला कोणतं पॉवर डेलिगेट केले ते सांगा अर्ज करण्यासाठी. तर ते म्हणतात या प्रकरण न्यायालयीन नसल्यामुळे आम्ही माहितीचा अधिकार देऊ शकत नाही. असं महापालिकेचं प्रशासन चुकीच्या पद्धतीने गावाच्या विरोधात गेल्या 9 वर्षापासून वागलेलं आहे. याच्यात दामले, भरूचा आणि जे यांना पैसे दिलेले आहेत, 50 लाख रुपये फी दिलेली आहे. आता मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो. आता आपण एक नवीन मुद्दा उपस्थित केला की प्रशासनाला पुढे करून गावं वगळण्याचा विषय आपण गेली 9 वर्ष अनुभवला आणि आता पुन्हा नव्याने सूचना आणि हरकती मागवण्याचा जो मुद्दा आहे तो प्रशासनाला पुढे करून गावं वगळण्याचा विषय प्रलंबित करण्यासाठी आहे का? लोकांची शंका अशी आहे की उद्या काय गावातल्या 4 लोकांनी जाऊन सांगितलं आम्हाला महापालिका हवे बघा, आणि तो प्रस्ताव वरती गेला, परत असा प्रस्ताव वरती पाठवून म्हणजे सूचना आणि हरकतींचं एक कोलॅबरेशन केलं तर असाही विषय जाऊ शकतो. आता सत्ताधारी पक्षासाठी काय गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. बहुजन विकास आघाडीने प्रत्येक गावातून 4 प्रस्ताव पाठवले की आम्हाला महापालिका हवे आणि असा पुन्हा प्रस्ताव पाठवून हे प्रशासन सूचना आणि हरकतीच्या माध्यमातून पुन्हा गावं वगळण्याचा विषय प्रलंबित ठेवू पाहताय का? तुम्ही एक्झॅक्टली बोलताय, तुम्ही बरोबर म्हणतोय ना, पण लोकांच्या मनात तुम्ही बरोबर बोलताय. हे जे आहे ना, दिवा जेव्हा विजतो ना तेव्हा तो मोठा होतो. हा ह्यांचा केविलवाणी प्रश्न आहे. मी आता काय सांगतोय, मी आता तुम्हाला 2 मिनिटांपूर्वी सांगितलं, माननीय आयुक्तांनी, विभागीय आयुक्तांनी जी नोटीस जी काढलेली आहे जनसुना, तीच मुळात चुकीची आहे ना. ती हायकोर्टाने, माननीय हायकोर्टाने जे 8 तारखेला जे जजमेंट दिलेलं आहे, आदेश दिलेला आहे, त्याच्याशी विसंगतच आहे ना. माननीय हायकोर्टाने जो आदेश दिलेला आहे तो शंकर जाधव यांनी जे ऍफिडेव्हिट फाईल केलेलं आहे प्रतिज्ञापत्र त्याच्यावर दिलेलं आहे. आणि शंकर जाधव काय सांगतात की या गावामध्ये आम्हाला ग्रामपंचायत ठेवायच्या आहेत किंवा नगर परिषद करायच्या आहे, याच्यासाठी गावातल्या लोकांची आम्ही कन्सल्ट करणार. जेव्हा हायकोर्टात जेव्हा शासन असं सांगते तेव्हा शहरातल्या लोकांची जनसुनावणी कशाला घ्यायची? या 29 गावातल्या लोकांची जनसुनावणी घ्यायला पाहिजे ना. टेक्निकल मुद्दा साहेब बघा, आता मी वकील आहे, मी सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करतो, मी हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, मी पॉलिटिशियन पण आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी मी समजतोय. म्हणून मला लोकांना एक बाब अशी समजून घ्यायची आहे याच्यातली. आता तुम्ही बोलताना असं म्हणताय की राज्य सरकारमधले मुख्यमंत्री हे गावं वगळण्याच्या विषयात सकारात्मक असताना प्रशासनावर यांचा कंट्रोल नाहीये का की प्रशासनाच्या माध्यमातून पुन्हा हा विषय प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न होतो? बघा साहेब, माझा प्रश्न चुकीचा असेल तर तुम्ही बरोबर बोलताय, तुम्ही बरोबर बोलताय. या प्रशासनावर या सरकारचं नियंत्रण नाहीये का? कारण तुम्ही एका बाजूला असं सांगताय की त्यावेळी महापालिका प्रशासनालयाने पुढे केलं, प्रशासनाचा उपयोग करून किंवा प्रशासनावर दबाव तंत्र ठेवून त्यावेळच्या महापौरांनी किंवा त्यावेळच्या बहुजन विकास आघाडीच्या नेत्याने स्वतःच्या नावानिशी
हायकोर्टात रीट दाखल केली Yes, yes. आणि ती रीट महापालिकेची आहे असं समजून ते प्रेझेंटेशन आतापर्यंत झालं. Yes. आता त्या विषयावर ती याचिका कोर्टात टिकत नाही Yes. असं म्हटल्यावर पुन्हा प्रशासन वापरण्याची भूमिका घेतली जाते का असं वसईकरांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. 100% तुम्ही बरोबर बोलताय. जेव्हा माननीय मुख्यमंत्री ऑर्डर देतात, माननीय मुख्यमंत्री, माननीय नगर विकास मंत्री राज्याच्या सचिवाला जेव्हा आदेश देतात की विजय पाटील आणि जिम्मी गोन्साल्विस जे सांगतात लिगली आता जे बोलतात तशाप्रमाणे तुम्ही जा, राज्याचे जे आहेत नगर विकासचे सचिव IAS आहेत पाठक साहेब, त्यांच्याशी आमच्या या विषयावर चर्चा झाली. त्यांनी सांगितलं मी तुमचं ऐकणार नाही, मला माझ्या मंत्र्यांनी आदेश द्यावे. आम्ही त्यांना 2 तासात माननीय मंत्र्याकडून आणि मुख्यमंत्र्याकडून आदेश दिले ना, त्या आधारे ते 3 तारखेच्या सुनावणीमध्ये ऍक्टिव्ह झाले. त्यांनी गव्हर्नमेंट प्लीडरला लिहून दिलंय ना, 3 तारखेला जी सुनावणी झाली त्याच्यात त्यांनी क्लिअर लिहून दिलंय की सदर विषयावर माननीय मुख्यमंत्री नगर विकास मंत्र्यांचे आदेश आहेत की मेंटेनेबिलिटीवर विषय हे करा म्हणून, सॉल्व्ह करा म्हणून. पण विषय असा आहे की माननीय हायकोर्टाने ते मानलं नाही, कारण ह्यांनी तोंडी सांगितलं. ते तोंडी सांगणं अपेक्षित नव्हतं, त्यांनी ते प्रतिज्ञापत्रावर द्यायला पाहिजे होतं. म्हणजे प्रशासनाला पुढे करून बहुजन विकास आघाडीचे नेते आणि ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते हे सगळा खेळ खेळायचा प्रयत्न करतात. हे तुम्ही जे बोलताय ते 100% खरं बोलतायत, पण ह्याच्यामध्ये त्यांचं टिकाव लागणार नाही. कारण हे सरकार फडणवीस सरकार सारखं दल बदलू सरकार नाहीये. फडणवीस जेव्हा मी तुम्हाला याचा अनुभव सांगतोय, आपले माननीय वनगा साहेब, भले ते बीजेपीचे खासदार असले दिवंगत वनगा साहेब, तरी त्यांनी आम्हाला कायमचं सहकार्य केलं. त्यांनी जाऊन मुख्यमंत्र्याला पण सांगितलं की वसईकरांच्या भावना आहेत, या गावं निघाली पाहिजेत. पण मुख्यमंत्र्यांनी ऍफिडेव्हिट फाईल केलं, ही गावं मला परत पाहिजेत म्हणून. त्यांनी जे ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र फाईल केलं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, त्याच्यामुळे हा घोळ पडलेला आहे. अच्छा, तो त्यावेळेचा त्यांच्या राजकीय इंटरेस्टचा हा. भाग असू शकतो. मग? मुद्दा आज असा हा. आहे की आपल्याला कोर्टात ज्या काय चुकीच्या प्रक्रिया झाल्यात, म्हणजे जे काय प्रेझेंटेशन Yes. चुकीच्या पद्धतीने झालंय, हा आक्षेप आता तुम्ही Yes. कोर्टासमोर सादर करा, Yes. कोर्ट त्याच्यावर निर्णय घ्या. Yes. परंतु आता आपल्या समोर असं दिसतंय की प्रशासनालाच पुढे करून येस हरकती आणि सूचनांचा विषय येस ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्या प्रक्रियेबद्दल आता गावं वगळण्यासाठी तुमची जी काय चळवळ आहे, हा चळवळीतले जे तुमचे नेते आहेत, हा त्या नेत्यांची भूमिका काय? ना, आमची तर भूमिका क्लिअर भूमिका आहे ना साहेब. आम्ही बघा, मी आणि विजय पाटील, सरकार आणि हायकोर्ट याच्यामध्ये आम्ही गेल्या 2 महिन्यामध्ये 4-4 तास मुंबईला जायला लागतात, 4-4 तास यायला लागतात साहेब. आज तुम्ही कोणत्याही खालच्या कोर्टात गेले तिथे सुनावणी होत नाही. हायकोर्टात, माननीय उच्च न्यायालयात या प्रकरणामध्ये 1 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर अशा 4 सुनावण्या झाल्या. हायकोर्टात राज्य सरकारने ऍफिडेव्हिट फाईल केलं. 10 वर्षानंतर गंगाधरांनी ऍफिडेव्हिट फाईल केलं. हे माझ्या हातात ऍफिडेव्हिट आहे याचं. त्याच्यात लिहून दिलंय की याचिका मी फाईल केलेली नाही. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे नाही, सर? तो विषय झाला. कोर्टातल्या ज्या काही तांत्रिक चुका हा, होत्या हा. त्या आपल्या निदर्शनास Yes. आल्या, त्या आपण सरकारच्या निदर्शनास आल्या. Yes. परंतु प्रशासन ज्या सरकारच्या अखत्यारीत काम करते, येस, सरकार तुमच्या बाजूने आहे पण आहे. प्रशासन तुमच्या बाजूने नाहीये असं हा. चित्र बरोबर सध्या बोलताय. दिसतंय. मग बरोबर. प्रशासन तुमच्या बाजूने नाहीये असं म्हणजे आता हरकती आणि सूचनांची प्रक्रिया ज्या प्रशासनाने अंमलात आणली, येस, ह्या चुकीच्या प्रक्रियेबद्दल आपण काय भूमिका? याच्यावर आम्ही स्थगिती मागतोय ना. माननीय मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मिळेल. आता उद्यापासून, आज 17 तारीख, मला वाटतं आजपासून जनसुनावणी चालू केलेली आहे त्यांच्या याच्यातून. तर पुढच्या 2 दिवसामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती आणू ना. मी जे आता जे तुम्हाला बोललो, लोकांसाठी जे बोललो, तेच आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला सांगितलेलं आहे. मुळात ती नोटीस जी आहे तीच चुकीची आहे ना. मी तेच सांगतोय ना. नोटीस ही कशासाठी काढलेली आहे? मुळात ती प्रक्रिया, जर पिटिशन मेंटेनेबिलिटीवर ओढली आणि स्टे वेकेट झाला तर ही प्रक्रिया सगळी स्मॅश होते ना. या प्रक्रियेला काय अर्थच राहत नाही. पण ही प्रक्रिया राबवून कुठेतरी बहुजन विकास आघाडीचे नेते परत हा विषय हायकोर्टात देऊन कुठेतरी चिरगवण्यासाठी हा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न करत आहेत. पण ते आम्ही तर होऊ नाही देणार साहेब. आपण जिम्मी गोन्साल्विस यांची मुलाखत पाहिलेली आहे. त्यांनी संपूर्ण तपशील या ठिकाणी सादर केलेला आहे. एक चित्र स्पष्ट होतं. आता गावं वगळली जातील असा नव्याने आशावाद निर्माण झालेला आहे आणि या आशावादाला एक अंकुर आशेचा फुटतो. त्याला कारण असं आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून या वसईकरांना काहीतरी देऊ पाहत आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार वसईकरांना दिलासा देण्याच्या बाबतीत सकारात्मक भूमिकेत आहेत असं चित्र विरोधी पक्षातून
पुढे येतंय, उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार वसईतील गावं वगळण्याच्या प्रश्नावर नेमकी काय भूमिका घेते याचा तपशील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तो तपशील सातत्याने पाहण्यासाठी आपण समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तो तपशील सर्वात आधी पहा। धन्यवाद।